वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी घटक चाचणी परीक्षा 2 25-26। गुण असणार आहे 40, विषय असणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान। सो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, त्यातील सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। गणक यंत्राचा वापर करता येणार नाहीये। प्रश्नाच्या उजवीकडे दिलेली संख्या पूर्ण गुण दर्शवतात, जसे की या साइडला दिलेले असतात। प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल, त्यालाच गुण दिले जातील। आणि बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्याच्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर अ, ब, क, ड लिहायचे आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलं आहे त्या पद्धतीने। त्यानंतर आवश्यक तेथे शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या देखील काढायच्या आहेत। ओके, सो या पद्धतीने आहे। आता प्रश्न क्रमांक पहिला आहे, भाग 1 बघतोय आपण विज्ञानाचा। तर 3 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न आहे त्यातील, जर दोन सपाट आरशांमध्ये कोनांचे माप हे 60 अंश असेल तर वस्तूच्या डॅश प्रतिमा मिळतील। 3, 4, 5, 6। यानंतर दुसरा प्रश्न आहे, सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर डॅश असावे लागते। 34.4 मीटर, 17.2 मीटर, 34 मीटर आणि 17 मीटर। यानंतर तिसरा आहे, मोटार व मोटरसायकलीचा आरसा डॅश असतो। सपाट, बहिर्गोल, अंतर्गोल, बहिर्गोल व अंतर्गोल। तर 3 गुणांसाठी हा प्रश्न होता। यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे, खालील प्रश्न सोडवायचे आहे, सत्य की असत्य ते लिहायचे आहे, म्हणजे चुकी बरोबर। अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात, 1 गुणांसाठी आहे। दुसरा आहे, योग्य जोडी जुळवा। अ गट श्राव्य ध्वनी, ब गट दिलेला आहे वारंवारिता, यामध्ये कोणता आन्सर आहे ते आपल्याला पुढे डायरेक्ट लिहायचं आहे उत्तर म्हणून। यानंतर तिसरा आहे, वेगळा घटक ओळखा। पेपर, कपडे, चटई, धातूची फळी। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, या ठिकाणी शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2, 4 गुणांसाठी असणार आहे। वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा हा बहिर्वक्र असतो। दुसरा आहे, वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही। आणि तिसरा आहे, सौर उपकरणामध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात। या पद्धतीने आहे ही जी क्वेश्चन पेपर आहे, तर ती 2025-26 म्हणजे याच वर्षी जे आहे घटक चाचणी 2, त्यामुळे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे हे। यानंतर नेक्स्ट आहे बघा, क्वेश्चन क्रमांक 2 मधीलच ब, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2, 4 गुणांसाठी आहे। सोनार तंत्रज्ञानाचे उपयोग लिहा। दुसरा आहे, बहिर्गोल आरशाचे उपयोग लिहा। तिसरा आहे, 1 सेंटीमीटर तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग 340 मीटर पर सेकंद वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारिता किती असेल? तो ध्वनी मानवास ऐकण्यास सक्षम आहे का? यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2 सोडवायचे आहे। प्रत्येकी एका प्रश्नास 3 गुण असणार आहे। खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? पेरिस्कोप, रस्त्यावरील दिवे, दाढी करण्याचा आरसा। यानंतर दुसरा आहे, खालील आकृतीत यंत्र ओळखायचे आहे व त्याचे उपयोग लिहायचे आहे। या ठिकाणी यंत्र दिलेले आहे, हे यंत्र कोणतं आहे आणि त्याचा उपयोग काय आहे ते देखील लिहायचं आहे। आय थिंक सो इट इज अ सोनोग्राफी मशीन। सो तुम्ही हे यंत्र ओळखायचं आहे आणि त्याचा उपयोग देखील लिहायचा आहे। यानंतर पुढचा आहे, गोलीय आरशाच्या संदर्भात खालील संज्ञा स्पष्ट करा। वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, नाभिय अंतर। या प्रकारे आपण विज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका बघितली। आता भाग 2 ची प्रश्नपत्रिका जाणून घेऊया। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स सोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे महत्त्वाचे प्रश्न मिळतील आणि सर्वांना चांगले मार्क मिळतील। सो बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, त्यातील पहिला प्रश्न आहे, वनस्पतीची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण या उद्दीपनास प्रतिसाद देते, याला डॅश हालचाल असे म्हणतात। प्रकाशानुवर्ती, गुरुत्वानुवर्ती, जलानुवर्ती आणि रसायन अनुवर्ती। दुसरा आहे, डॅश हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे। अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुष्प, प्रमस्तिष्क आणि मेरुरज्जू। तिसरा आहे, शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना डॅश असे म्हणतात। स्नायुपेशी, रक्षक पेशी, रक्तपेशी आणि चेतापेशी। यानंतर
पुढील आहे बघा ब, खाली प्रश्न सोडवा, सत्य की असत्य ते लिहायचं. प्रत्येक गुणसूत्र DNA चे बनलेले असते. त्यातील दुसरा आहे वेगळा घटक ओळखा, अल्फा पेशी, बीटा पेशी, डेल्टा पेशी आणि रक्तपेशी. यानंतर तिसरा आहे बघा या ठिकाणी तिसरा योग्य जोडी जुळवा, जिब्रेलिन्स संप्रेरक. आणि या ठिकाणी 3 ऑप्शन दिले आहे. योग्य ऑप्शन चूज करून उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 2-4 गुणांसाठी प्रत्येकी एका प्रश्नास मला 2 गुण असणार आहे. पहिला आहे रसायन अनुवर्तन हालचालींना वनस्पतीमधील वृद्धी संलग्न हालचाली असे म्हणतात. दुसरा आहे वृक्कांची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात. तिसरा आहे अंतःस्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे पुढील प्रश्न सोडवा, कोणतेही 2 गुणसूत्र म्हणजे काय ते लिहून त्याचे प्रकार लिहायचे आहे. या ठिकाणी देखील कोणतेही 2 लिहायचे आहे. प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे. यानंतर दुसरा आहे फरक स्पष्ट करा. मानवी उत्सर्जन संस्था आणि वनस्पती उत्सर्जन संस्था या दोन्हीतील फरक स्पष्ट करायचा आहे. आणि तिसरा आहे खालील आकृतीला तुम्हाला नावे द्यायची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे खालील प्रश्न सोडवा, कोणतेही 2 प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय त्याची 2 उदाहरणे लिहा. दिलेल्या कार्यावरून मेंदूच्या विविध भागांची नावे लिहायची आहे. यानंतर नेक्स्ट आहे बघा दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये दिलेल्या कार्यावरून मेंदूच्या विविध भागांची नावे लिहा. पहिला आहे अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण, दुसरा आहे शरीराचा तोल सांभाळणे, तिसरा आहे ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण. तर या पद्धतीने लिहायचं आहे. कोणतेही 2 प्रत्येकी 3 मार्काला असणार आहे. 3ही पॉईंट लिहिले तर तुम्हाला 3 मार्क हे मिळून जातील. किंवा यानंतर हा तक्ता आहे तर हा तक्ता देखील तुम्ही लिहिला तर तुम्हाला 3 मार्क हे मिळून जातील. सो बघा तक्ता या ठिकाणी दिलेले आहे, ग्रंथी दिलेले आहे, संप्रेरक दिलेले, कार्य दिलेले आहे. ग्रंथींचे कार्य काय आहे जसे की O2 संप्रेरक त्याचे लिहायचे आहे. कार्य आहे शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे. दुसरा आहे ग्रंथीचं नाव लिहायचं आहे. संप्रेरक आहे त्याचे प्रोजेस्टेरॉन आणि कार्य आहे गर्भधारणेस मदत करणे. तिसरा आहे यौवन लोपी ग्रंथी थायमोसिन आणि कार्य या ठिकाणी लिहायचे आहे. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान भाग 1 आणि भाग 2 ची प्रश्नपत्रिका आहे या वर्षीची. सो विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाय बटन दाबायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही विषयाचे इतरही इयत्तेचे व्हिडिओ आहेत ते देखील नक्की बघा. सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक आणि सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.